तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जी आर घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टर सुद्धा मी ऐकायला तयार, ऐकूनच घ्या. आता हे करा, कोणतं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याला डॅश मारा, तिथं लिहा की ज्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅल्यू द्या. कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला. आता राहिला हैदराबाद गॅझेट विषय याच्या पण सूचनाच पाहिजेत. प्रशासनाने सरकार स्तरावर लगेच सूचनाच पाहिजेत. सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं. ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी. जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही, विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही कोण त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून तर आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो मी. आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला, अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, ही बघ ड्राफ्ट चल कर, नाही करत का कारण सांगतोय मी. कमून एवढं रिशीला पेटलो. तुम्ही जे आर काढला मुंबईत, तुम्ही जे आर काढला, सरकार डायरेक्ट म्हणलं एसओपी नाही, नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला अधिकारी नाही. तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मंत्र्यांनी काढलेल्या सूचना आहेत, चल कर. याच्यावर नाही करत, समजून घ्या, माझी भावना समजून घ्या फक्त. याच्यावर नाही करत, तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर. याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाहीत. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी, पण ह्या सूचना पाहिजे, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीचं 15 दिवसांत तुम्ही आढावा घेणार, ही एकदम चांगली गोष्ट, ही मान्य. ह्या दोन मान्य नाहीत. 17 गॅजेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा, म्हणजे जे आर काढा लगेच. तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचा काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, काही होत नाही. तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं की नाही आम्ही समाजासमोर, तुम्हाला मी देत नाही एवढं मोठे पण. विखे पाटील साहेब तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तोच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे तिन्ही विषय जे आहेत ना, हेव एक आणि हेव, तुम्हाला हे तातडीनंच करावं लागणार आणि तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही, याला विचारायची गरजच नाही. हा, ही तिसरा मुद्दा पडला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की झालं, 1 महिन्याची गरज नाही. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच. काय नुसत्या सरकारने सूचना काढायचा याचा काही विषयच नाही. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं मुख्यमंत्री फक्त घोषणा करायची, याला 1 महिना लागतच नाही. हे जात पडताळणीचं तिसरं तुम्ही योग्य केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा, पण ह्या बी सूचना द्यावं लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. ही एक, हे ती 4 लक्षात ठेवा. हे गेला काय 15 दिवस बनलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय वारसांना पण. विखे पाटलांनी मनोज जरांगेंना जो ड्राफ्ट दाखवलेला आहे त्यावर सध्या चर्चा सुरू आहे आणि 58 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केलेली आहे. अजूनही ही चर्चा सुरू आहे. आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्याची हमी द्यावी, ही सुद्धा एक मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. अजूनही या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. मराठा बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि याच ड्राफ्टवरून काय करता येऊ शकतं किंवा काय करता येईल या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची चर्चा सुरू आहे. वरती रखरखत ऊन आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर भाष्य केलेलं आहे. संविधान, कायदा, न्यायालय या सगळ्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घ्यायचा आहे असं सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे. आणि मग इथं सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे, जरांगेंची भेट घेत आहे, चर्चा करत आहे. ही भेट
सुरू आहे, चर्चा सुरू आहे, ही चर्चा निर्णायक होते का याकडे आपलं लक्ष लागून आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय देतं किंवा या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर नेमकं काय होतं याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. ही जी आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय, ड्राफ्ट जो दाखवला त्या संदर्भात आम्ही समाधानी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र ही चर्चा अजूनही सुरू आहे आणि या सगळ्याचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मराठा बांधव, मराठा समर्थक तिथं उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या समवेत ही चर्चा सुरू आहे. जरांगेंचं उपोषण ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता नेमका निर्णय काय होतो त्याकडे सगळ्यांच्या नजर आहे. कारवाई करण्यात येईल, मग ते तुम्हाला आढावा द्यायचे नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं तर आढावा करून, त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागतात, सूचना द्याव्या लागतात. हे बी उपयोग नाही, याला बी तुम्हाला हेच द्यावं लागेल. ठीक ठीक, हे पण चांगलं आहे, पण याची बी सूचनाच काढावं लागणार आहे. ही ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला ठीक आहे दिले म्हणतात तर ठीक आहे, याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचे. करता येत नाही, आता फक्त पद्धतीचे निर्माण करून करता येईल का? ठीक, हिचं पत्र लगेच काढा, हिचं पत्र लगेच काढा, ही पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी आणि हे तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे नाही झाले सारथीचे. गणेश पाटलाचा पण चेअरमन झालं, हे ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन एसओपी वाचतो. हा फक्त आपल्या मान्य याच्यावर मान्य केले आम्हाला आदेश काढा. हो, म्हणून आदेश काढा. मग काय म्हटले आदेश काढा ते निघणार आहेत. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं आदेश ठीक ना. हो, मान्यता दिली ना, मी मान्यता दिली. हा बघ, मी मान्यता दिली, हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे, पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाहीये, कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या आदेश काढून देतो आदेश नाही याला, म्हणून आपल्या एकदा याला संमती मिळाली. एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय केलं आता उद्या मी आदेश काढले असते आणि तुम्हाला त्यात बदल करायला असतो, तर मग बदल करण्यापेक्षा हे आम्ही मान्य दिले आम्ही काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याच्या सगळ्याच याच्यावरून, तुम्हाला संध्याकाळी सांगतो, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. काय सकारात्मक कोणी एवढं आपलं एवढा सगळा प्रचंड संघर्ष आहे, त्याचा आदर करतच शेवटी हे आपण केलंय आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली. आम्ही आदेशही काढतो, हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे लिहिलेले नाहीये, विचारपूर्वकच आम्ही केलंय. माझी विनंती काय आपण फक्त हे उपोषण आता सुरू ठेवण्यापेक्षा याचे आम्ही आदेश काढून देतो. मी माझ्या अधिकारात अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी, सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं, माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का त्याच्यामध्ये पाहिजे त्या मागे घेऊ नका, पण सावलीत बसून याचा विचार करा, अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो, 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या, मला आपल्या लेकराचं कल्याण, मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही दोन मागं. कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय ते आहे का? आता ही मुद्दे झाला आपले, याच्यावर चर्चा संपली आता, कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं, तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा, हे तुमच्यासाठीच आणलंय, आम्ही सूचना काढतो, तुम्ही म्हणले काढता, त्याच्यामुळे दोन्हीकडून बी सारखंच आहे. फक्त राहिलं उपोषणाचा विषय, बसू द्या, समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं, फडणवीस साहेबांमुळे बसू द्या, समाजाचं कल्याण होईल. काय वाटलं नाही, लय झालं दवाखाना खर्च तुम्ही करावा, लय दुखा लागलं नाही, बसू द्या. त्या तळतळीशिवाय होत नाही, तळतळीशिवाय होत नाही.
कसं आपण तरी आमदार मोदी आले का भेटले मला नाही भेटले तुम्हाला नाही मी करतो ना माहिती मला तुम्ही थोडी जरा मागे केली ना आता केली मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला सगळं. उन्हात बसून तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. 8च वाजे नाही मी उन्हात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसली की तुम्ही पटकून करता. मुख्यमंत्र्याला चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल. कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही या आदेशाशिवाय. हा तुम्ही काढायला म्हणलात ना आता आम्ही काढायलो फक्त मी एकदा काना खालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच. वेळ बी नाही लागेल त्यांना. मी म्हणतो 4 बी नाही वाजू देत फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाकांना म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजेच बरं का GR पाहिजेच सातारा संस्था पाहिजे ते तुम्हीच खटू शकता. आमचे चटके आम्ही उन्हात बसतो चटके तुम्हाला बसते. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून. साहेबाचंच मानलंय मी साहेबाचा शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागचं माझ्या बाईट बघा सगळं बघा. मी व्यासपीठावरून हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागलात. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागलात. फडणवीस साहेबांना बी करा म्हणा तसं. नाही रात्रीला वेळ पोरं होते आमचं हे चाललं. मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो. त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासाकाला तुम्हाला लगेच सांगतो सूचना. काय नाही रविवारी बी निघत्या सूचना काय नाही अडचण नाही. अधिवेशन झालंय रविवारी. येस आपण जर मान्यता दिली तर उद्या मुंबई जाणार उद्या आयला भेट झाली हो चालेल. नाही पण सातारा संस्थांचा GR लागतोय. मला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजासाठी तुमचे सगळे दौरे बंद करा. ॲडव्होकेट जनरल काय म्हटले मला थोडा वेळ द्यावं लागेल म्हणे पण मी नवीन झाला जनरल उद्या माझ्या मी काही तिथं काही करायचं उद्या माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना मी पाहिजे दिलीसाठी आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून हे होतंय लगेच. ते त्याच्या पद्धतीने हे लगेच होतंय रात नाही रे लगेच होतं. मी उन्हात बसलो लगेच होतंय. साहेबाला चटके बसते तिकडे फडणवीस साहेबाला नाही आलं. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही त्याचं कारण सांगतो राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला एक आम्ही घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा ते अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या फिळ्या तुम्ही म्हणजे सरकार तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसतात राज्यातली पोरं थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो सावध करायला. आडमुठा नाही बोलायलो बरं. मी काय करायचं आपल्या कोणी संबंधित लोकांशी बोलून लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्याकरता माझी विनंती होती की माझ्या मुलात तुम्ही जागेवर बसून राहा. हलू नका तुम्ही हलू नका आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरी उठते ना मला पोराला सांगतो फक्त एकदा जागेवर राहा परत पुरं हलते. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचे. ते येते आरडा करता तुम्ही परत येते जाते आरडा करताना आरडा नाही करायचा. शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये. पुऱ्या मागण्या तर जागा सोडत नाही. आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत हे ड्राफ्ट चांगला आहे याच्या सूचना काढा तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ हे येऊ दुसरे मंत्री येते बदलून येते. आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊन काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू. त्यामुळे कुणी ढिंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे.
काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोरांनी सांगितलं. आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं शब्द काढली, पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार. होणार आहे ना दादा त्याच्यामुळे 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबांना पण माहिती आहे 10 महिने गेले. होऊ दे.